नगर मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच. अपघात थांबण्याचं नाव घेत नसून आज पुन्हा एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये. राहुरी तालुक्यातील वांबोरी फाटा परिसरात आज सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातामध्ये सागर साहेबराव रंधवे राहणार अगस्थान तालुका पाथर्डी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सागर रंधवे वय वर्ष 28 हे वरवंटी तालुका राहुरी येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान परत नगर मनमाड रोडने नगरच्या दिशेने घरी जात असताना वांबोरी फाटा येथे खराब रस्त्यामुळे दुचाकी क्रमांक 16 DQ 7959 वरून प्रवास करत असताना त्यांना अज्ञात चारचाकी माल वाहतूक वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. धडकेनंतर मोठ्या वाहनाचे चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून घटनास्थळाचे दृश्य अंगावर शहार आणणारं होतं. गेल्या 15 दिवसात नगर मनमाड महामार्गावर हा 5वा बळी ठरला. त्यामुळे हा रस्ता प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते. विशेष म्हणजे आज सकाळीच नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं होतं. आंदोलन संपल्यानंतर काही तासातच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महामार्गाची दुरवस्था, वाहनांचा वेग आणि शासन प्रशासनाची उदासीनता यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं. तातडीने रस्ता दुरुस्तीचं काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला. न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ.